नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, वाढत्या वयाच्या एका मुलीचा बाप म्हणून मी माझ्या मुलीचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करू शकतील अशा सर्व टिप्स अवलंबण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि पालकांना देखील विविध सल्ले आजमावून देण्याचा प्रयत्न करत असतो। तुम्ही जर इंटरनेटवरती काही वेळ घालवत असाल तर तुम्हाला दिसेल की मुलींच्या संगोपनाच्या बाबतीत अनेक प्रकारचे सल्ले दिले जातात, परंतु मी इथे आजच्या या व्हिडिओमध्ये स्वतः फॉलो करण्याचा प्रयत्न करत असलेल्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच मुलींनी त्यांच्यातील उणिवांबद्दल बोलायची सवय असते। अमुक बाबतीत माझं डोकं कामच करत नाही, तमुक बाबतीत मी काहीच करू शकत नाही असं त्या म्हणत असतात आणि म्हणून आपल्या मुलींना नेहमी शिकवा की स्वतःबद्दल सकारात्मक बोलावं आणि संभाषणामध्ये नकारात्मकता न आणणं, कारण ही एक चांगली सवय नाहीये। तर ती त्यांच्या आत्मसन्मानासाठी आणि आत्मविश्वासासाठी देखील ती गोष्ट फार महत्त्वाची आहे। त्यानंतर तुमच्या मुलींना सांगा की तिला इतरांना मदत करण्यासाठी पुढे येण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं। एखाद्याला मदत करणं, एखाद्या कामासाठी निधी उभा करणं किंवा लहान भावंड असल्यास त्यांना मदत करणं अशा गोष्टी मुलींमध्ये इतरांबद्दल संयम आणि करुणा वाढवण्यास आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास देखील फार मोठी मदत करत असतात। त्यानंतर वाढत्या वयाच्या मुलींच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी या घडत असतात। जेव्हा मुली तारुण्याच्या उंबरठ्यावरती असतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये अनेक गोष्टी येतात ज्या त्या डायरीमध्ये लिहून ठेवू शकतात। या काळामध्ये बदलत्या हार्मोन्समुळे मुलींना राग, भीती आणि स्वतःबद्दल कमीपणा वाटणं यासारख्या गोष्टी जाणवू लागतात। जर तिने या गोष्टी तिच्या डायरीमध्ये लिहून ठेवल्या तर तिला स्वतःला काय वाटतंय हे समजेल आणि गोष्टी तिच्या मनातच दाबून ठेवल्याने निर्माण होणाऱ्या समस्याही संपतील। याशिवाय तिला थोडीशी प्रायव्हसी देखील मिळेल। थोडक्यात ती स्वतःला समजून घेऊ शकेल आणि स्वतःच्या समस्येवरती उपाय देखील शोधू शकेल। त्यानंतर जेव्हा मुली मोठ्या होत असतात ना, तेव्हा नकारात्मक प्रतिक्रिया टाळण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी बोलण्याचीच त्यांना लाज वाटते। बऱ्याच वेळा असं दिसून येतं की मुलीला दुसरंच काहीतरी करायचं असतं परंतु ती बोलतच नाही। तुमच्या मुलीला त्यामुळे लहानपणापासून शिकवा की तिला स्वतःसाठी बोलावं लागणार आहे आणि याची सुरुवात घरापासून झाली पाहिजे। या गोष्टी तशा खूप छोट्या असतात, परंतु तिला काय हवंय, तिला कसं वाटतं हे तिचं तिला कळू द्या। त्यानंतर हेही खरंच आहे की आपण आपल्या मुलींना सगळं काही शिकवू शकत नाही, त्यांना अनुभवानं काही गोष्टी स्वतः शिकाव्या लागतील। परंतु पालक आपल्या मुलांना प्रत्येक परिस्थितीसाठी तयार करण्यासाठी एक प्रयत्न नक्कीच करू शकतात। ज्याप्रमाणे एका लहान मुलाला शाळेमध्ये त्याच्या शिक्षकांना सहजतेनं नमस्ते, गुड मॉर्निंग म्हणायला शिकवलं जातं ना, त्याच सहजतेनं तुमच्या मुलीला सांगा की तिला कुठेही अस्वस्थ वाटत असेल तर तिला नाही म्हणता आलं पाहिजे आणि कुठेही तडजोड करायची नाही। मग ते मित्र असोत, कुटुंब असो, शाळा असो, घर असो किंवा ऑफिस, तिला वाटणारी सहजता हीच तिची प्रायोरिटी असली पाहिजे हे लक्षात असू द्या। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हालाही जर मुलगी असेल तर पालकांनी काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात। तर मग मित्रांनो, या पॅरेंटिंग टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हालाही मुलगी असेल तर या टिप्स तुमच्या मुलीच्या बाबतीमध्ये तुम्ही स्वतः फॉलो करायला बिलकुल विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।